नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या खबर लाईट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, राज्यातील लाखो नागरी सहकारी बँकांच्या कर्जदारांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक आहे। कारण राज्य शासनाने एक रकमी कर्ज परतफेड योजना म्हणजेच OTS वन टाइम सेटलमेंट योजना 2026-27 लागू करण्यास मंजुरी दिली आहे। 2 जुलै 2026 रोजी या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। अनेक वर्षांपासून थकीत कर्जामुळे अडचणीत असलेल्या कर्जदारांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळू शकतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण GR अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, कोणत्या कर्जांना योजना लागू होणार आहे, किती सवलत मिळू शकते, अर्ज कसा करायचा आणि कर्जदारांना प्रत्यक्ष फायदा कसा होईल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण समजून घेऊया की OTS म्हणजे नेमकं काय। एक रकमी कर्ज परतफेड योजना म्हणजे अशी योजना ज्यामध्ये बँक आणि कर्जदार यांच्यामध्ये तडजोड केली जाते। कर्जदाराने मूळ कर्ज आणि काही निश्चित रक्कम भरल्यानंतर उर्वरित व्याज किंवा दंडात्मक शुल्कामध्ये सवलत दिली जाऊ शकते। अनेक वेळा कर्जदाराची आर्थिक परिस्थिती बिघडते, व्यवसाय बंद पडतो, उत्पन्न कमी होतं किंवा इतर कारणांमुळे कर्जाची नियमित परतफेड ही होत नाही। अशा वेळी कर्ज NPA म्हणजेच अनुत्पादित मालमत्ता म्हणून घोषित केलं जातं। अशा कर्जदारांना पुन्हा आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी आणि बँकेला देखील काही प्रमाणात थकीत रक्कम वसूल करण्यासाठी OTS योजना ही राबवली जाते। आता पाहूया शासनाने मंजूर केलेल्या योजनेची मुदत काय आहे। या योजनेची अंमलबजावणी 31 मार्च 2027 पर्यंत करण्यात येणार आहे। मात्र अर्ज करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत अर्ज करणं आवश्यक राहणार आहे। याचा अर्थ असा की पात्र कर्जदारांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता लवकरात लवकर संबंधित नागरी सहकारी बँकेशी संपर्क साधावा। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणती कर्जे या योजनेसाठी पात्र असतील। शासन निर्णयानुसार 31 मार्च 2025 पर्यंत डाऊटफुल किंवा त्यापुढील वर्गवारीमध्ये गेलेली कर्ज खाती या योजनेसाठी पात्र राहणार आहेत। तसेच 31 मार्च 2025 रोजी सबस्टँडर्ड वर्गवारीत असलेली आणि त्यानंतर डाऊटफुल किंवा बुडीत वर्गवारीत असलेली कर्ज खाती देखील या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत। म्हणजे अनेक जुन्या थकीत कर्जदारांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। आता अपात्र कोण असणार ते पाहूया। रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन करून मंजूर केलेली काही कर्जे या योजनेसाठी अपात्र राहतील। तसेच संबंधित नागरी सहकारी बँकेचे विद्यमान किंवा माजी संचालक, त्यांचे निकटवर्गीय नातेवाईक आणि हितसंबंधी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। यामागील उद्देश स्पष्ट आहे। योजनेचा फायदा सामान्य कर्जदारांना मिळावा आणि कोणत्याही प्रकारचा हितसंबंधाचा संघर्ष निर्माण होऊ नये। मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे फसवणूक किंवा गैरव्यवहार करून घेतलेल्या कर्जाबाबत। अशा प्रकरणांमध्ये जर फौजदारी कारवाई सुरू असेल तर ती कारवाई सुरूच राहणार आहे। मात्र शासन निर्णयातील अटी पूर्ण होत असतील तर संबंधित कर्जदाराला OTS योजनेसाठी पात्रता मिळू शकते। आता योजनेची व्याप्ती समजून घेऊया। ही योजना केवळ सामान्य कर्जांपुरती मर्यादित नाही, तर विविध प्रकारच्या कर्जांबरोबरच तात्पुरती उचल मर्यादा, बिल डिस्काउंटिंग सुविधा आणि इतर आर्थिक सवलतींना देखील लागू होणार आहे। तसेच सहकारी कायद्याअंतर्गत वसुली प्रक्रिया सुरू असलेली कर्जे
कलम 101 अंतर्गत वसुली दाखले प्राप्त झालेली प्रकरणे किंवा न्यायालयीन आदेशानंतरची कर्जे देखील या योजनेत समाविष्ट केली जाऊ शकतात. मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तडजोडीची प्रक्रिया. GR मध्ये कर्जांची विविध श्रेणी करण्यात आली आहे. सबस्टँडर्ड कर्जे, डाऊटफुल 1, डाऊटफुल 2, डाऊटफुल 3 आणि बुडीत कर्जे अशा विविध गटांमध्ये कर्जाची विभागणी करण्यात आली आहे. कर्ज जितके जुने आणि जास्त काळ थकीत असेल तितक्या वेगळ्या पद्धतीने त्याची तडजोड केली जाणार आहे. यासाठी बँकांना स्वतंत्र सूत्रे देण्यात आली आहेत. प्रत्येक कर्जाची थकबाकी, तारण, परतफेड, क्षमता आणि वर्गवारी यांचा विचार करून अंतिम तडजोडीची रक्कम निश्चित केली जाईल. मित्रांनो, या योजनेतील एक महत्वाची अट म्हणजे तडजोड मंजूर झाल्यानंतर पहिल्या महिन्यात किमान 25% रक्कम जमा करावी लागणार आहे. उर्वरित रक्कम ठराविक कालावधीत हप्त्यांद्वारे भरता येणार आहे. यामुळे एकदम संपूर्ण रक्कम भरणं शक्य नसलेल्या कर्जदारांनी देखील मोठा दिलासा मिळणार आहे. समजा एखाद्या कर्जदाराचे एकूण थकीत कर्ज 10 लाख रुपये आहे आणि बँकेने OTS अंतर्गत तडजोड करून ती रक्कम 6 लाख रुपयांपर्यंत निश्चित केली आहे. तर सुरुवातीला 25% म्हणजे 1.5 लाख रुपये भरावे लागू शकतात आणि उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा मिळू शकते. अर्थात प्रत्यक्ष रक्कम प्रत्येक प्रकरणानुसार वेगळी असणार आहे. मित्रांनो, अनेक कर्जदारांच्या नावावर एकापेक्षा जास्त कर्जे असतात. अशा परिस्थितीत जर एखादे कर्ज NPA झाले असेल तर संबंधित कर्जदाराची इतर कर्जे देखील समूह कर्ज म्हणून विचारात घेतली जाऊ शकतात आणि सर्व खात्यांसाठी एकत्रित OTS प्रक्रिया राबवली जाऊ शकते. हा मुद्दा समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण अनेक कर्जदारांना वाटतं की फक्त एका खात्यावरच सवलत मिळेल, परंतु प्रत्यक्षात बँकेच्या नोंदी आणि नियमांनुसार संपूर्ण कर्जस्थितीचा विचार केला जाऊ शकतो. मित्रांनो, शासन निर्णयात आणखी एक महत्वाची तरतूद करण्यात आली आहे. जर एखाद्या प्रकरणातील तडजोडीची रक्कम 50 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा प्रकरणाला सहकार आयुक्त किंवा निबंधक सहकारी संस्था यांची पूर्व परवानगी आवश्यक राहणार आहे. यामागील उद्देश मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे हा आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की या योजनेचा सर्वसामान्य कर्जदारांना नेमका काय फायदा होणार? सर्वात मोठा फायदा म्हणजे वाढत जाणाऱ्या व्याजाच्या ओझ्यातून सुटका होण्याची संधी. दुसरा फायदा म्हणजे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वसुलीच्या तणावातून मुक्तता मिळू शकते. तिसरा फायदा म्हणजे भविष्यात पुन्हा आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी मार्ग मोकळा होऊ शकतो. काही कर्जदारांना मालमत्ता जप्तीची भीती असते, काहींवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असते. अशा अनेक कर्जदारांसाठी ही भावना एक नवीन संधी ठरू शकते. मात्र मित्रांनो, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित बँकेकडून अधिकृत माहिती घेणं आवश्यक आहे. प्रत्येक कर्ज प्रकरण वेगळं असतं आणि अंतिम सवलत किंवा तडजोडीची रक्कम बँकेच्या निर्णयावर अवलंबून असते. म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका. थेट आपल्या बँकेशी संपर्क साधा. आवश्यक कागदपत्रांची माहिती घ्या आणि पात्रता तपासून घ्या. मित्रांनो, राज्य शासनाचा हा निर्णय हजारो कर्जदारांसाठी दिलासादायक ठरू शकतो. 31 मार्च 2027 पर्यंत मुदत असल्यामुळे पात्र कर्जदारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी नागरी सहकारी बँकेचे थकीत कर्जदार असाल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, कारण योग्य माहिती अनेक वेळा मोठ्या आर्थिक अडचणीतून मार्ग काढू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा,
खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी पुन्हा भेटेल पुढील महत्त्वाच्या अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.